सीना नदी रुंदीकरण, खोलीकरण व सुशोभीकरण कामाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी। 14 किलोमीटर वाहणाऱ्या सीना नदीचे बदलणार रूप, पहिल्या टप्प्यात 3 किलोमीटर काम प्रगतीपथावर। सीना नदीच्या सौंदर्यीकरणासाठी अतिरिक्त निधी देणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील। अतिक्रमणमुक्त, स्वच्छ आणि प्रवाही सीना नदीसाठी प्रशासन सज्ज, नगरकरांना मिळणार नवे पर्यटन स्थळ। शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या, पर्यावरणीय समतोलाला बळकटी देणाऱ्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक वारसा जपणाऱ्या महत्त्वाकांक्षी सीना नदी रुंदीकरण, खोलीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी केली। शहरातून तब्बल 14 किलोमीटर वाहणाऱ्या सीना नदीचे संपूर्ण रूपांतर करण्याचा संकल्प प्रशासनाने केला असून पहिल्या टप्प्यात 3 किलोमीटर नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम वेगाने सुरू आहे। या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अभय आगरकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक मनोज कोतकर, विकी जगताप, अमोल गाडे, किशोर डागवाले, निखिल वारे, नगरसेविका सुनीता फुलसौंदर, गोरख पडोळे, दत्ता गाडळकर, अनिल ढवण, ऋग्वेद गंधे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीचे सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवन व्हावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांमुळे नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। आता नदीच्या सौंदर्यीकरणासाठी स्वतंत्र व व्यापक प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा। त्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल। ते पुढे म्हणाले, सीना नदी ही केवळ जलवाहिनी नसून अहिल्यानगर शहराची मानबिंदू आहे। अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे आणि वाढत्या अतिक्रमणांमुळे नदीचे मूळ स्वरूप नष्ट होऊ लागले होते। काही ठिकाणी तर नदीचे पात्र अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे नदीचे पुनरुज्जीवन ही काळाची गरज बनली होती। आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी पुढाकार घेतल्यामुळे आज प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे। पहिल्या टप्प्यात 3 किलोमीटर अंतरातील काम सुरू असून पुढील काळात संपूर्ण 14 किलोमीटर नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, अतिक्रमण निर्मूलनाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। 14 किलोमीटर नदीपात्रातील अतिक्रमणे हटविणे, रुंदीकरण आणि खोलीकरणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीच्या माध्यमातून संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल। महापालिका निवडणुकीच्या काळात नागरिकांना सीना नदीच्या विकासाचे आश्वासन दिले होते। आज त्या आश्वासनाची प्रत्यक्ष पूर्तता होताना दिसत आहे। शहरातील अनेक नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अतिक्रमणांमुळे थांबला असून त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे, दुर्गंधी निर्माण होणे आणि आरोग्याच्या समस्या वाढणे अशा अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे शहरातील नाले अतिक्रमणमुक्त करून पुन्हा प्रवाही केले जाणार आहेत। शहरातील सांडपाण्यावर 100% प्रक्रिया करूनच ते नदीमध्ये सोडणे आवश्यक आहे। पर्यावरण संरक्षणासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील। या कामासाठी अधिक निधीची आवश्यकता भासल्यास तो उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की सीना नदी ही अहिल्यानगर शहराची जीवनवाहिनी असून अनेक वर्षांपासून दुर्लक्ष, अतिक्रमणे आणि प्रदूषणामुळे तिचे अस्तित्व धोक्यात आले होते। शहराच्या भविष्यासाठी आणि पर्यावरणीय संतुलनासाठी नदीचे पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक होते। त्यामुळे नदी रुंदीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरणाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। ते पुढे म्हणाले की शहरातून वाहणाऱ्या संपूर्ण 14 किलोमीटर नदीपात्राचे नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाणार आहे
अनेक ठिकाणी अतिक्रमणांमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला आहे. काही भागात नदीचे पात्रच अरुंद झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणे, पाणी साचणे आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागणे अशा समस्या उद्भवत आहेत. या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नदीचे मूळ स्वरूप पुन्हा स्थापित केले जाणार आहे. सीना नदीचा विकास हा केवळ नदीचा विकास नसून संपूर्ण शहराच्या भविष्यासाठी उभारला जाणारा प्रकल्प आहे. नदी परिसराचे सुशोभीकरण झाल्यानंतर नागरिकांना फिरण्यासाठी, व्यायामासाठी, विरंगुळ्यासाठी आणि पर्यटनासाठी उत्कृष्ट जागा उपलब्ध होईल. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल, तसेच पर्यावरणीय समतोल राखण्यात मदत होईल. प्रशासनाला कामाच्या गुणवत्तेबाबत विशेष सूचना देत त्यांनी सांगितले की कामामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही. प्रतिनिधी विक्रम लोखंडे सह दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. एक चांगलं पब्लिक स्पेसेस तयार करणं हे कामाला आता मी सुरुवात केलेली आहे. पहिलाही 20 कोटी निधी दिला होता, आता नव्याने दिला का 20 कोटी परत? ते आता नव्यानं महापालिकेला मिळत आपत्ती व्यवस्थापनामधून आता जलसंपदा खातं स्वतः निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करेल. आपण नदी मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्यांनी अतिक्रमण केलंय नदीच्या शेजारी. त्या वीटभट्ट्यांवर काही कारवाई होणार नाही? म्हणजे असं आहे की जे अतिक्रमणामध्ये जे कोणी येतील ते सगळं अतिक्रमण आम्ही काढणार आहोत. आपण नदी साफ करतात, परंतु नगरमधल्या शहरातले जे पुढे नाले जे आहेत त्याच्या मोठं अतिक्रमण एकत्र दिसतंय. तिथे कसं बघता? कारण बऱ्याच नागरिकांचा त्रास होतो, घरामध्ये पाणी घुसतं, पावसाळा येतोय. याच्यावर माननीय मुख्यमंत्री माझी चर्चा झाली पूर्वी का मी ज्यावेळी काही कल्याण शहराचा ठाण्याच्या संदर्भात पहिल्या संभाजीनगरची मी चर्चा करत होतो. शहराचं सगळं घाणी साम्राज्य हे केवळ त्या नाले जे अतिक्रमण झालेले आहे, प्रवाह नाल्यांचे प्रवाह बदलले किंवा थांबलेले आहेत, त्याचा परिणाम त्या शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर झालेला आहे. याच्यातून हे नाले कसे मुक्त करता येतील ह्या मी एकदा त्यासाठी स्वतंत्रपणे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याचं पुन्हा एक सर्वेक्षण करू आपण. महापालिका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहील आणि मग आमदार संग्राम भाया बसून हे नाले प्रवाही कशी होतील हा एक पहिला भाग आहे, तो विचार कमी करतोय. पण दुसरं, अहिल्यानगर महानगरपालिकेचं जे पाणी आहे, सांडपाणी, ते 100% प्रक्रियेहून नदीत गेलं पाहिजे. नाही तर आम्ही आता किती कारवाई केली पुन्हा ते दूषित पण नदीत गेलं तर ते होणार नाही. तर महापालिकेला मग ज्या काय आवश्यक सुविधा पाहिजेत, त्यांचा जे सध्याचा जो प्लांट आहे तो कमी क्षमतेचा आहे, वाढीव पाहिजे असेल तर त्याची सुद्धा आम्ही तरतूद करू.